आता आपण रुचिरा पार्ट 2 सातवीचा चतुर्थ पाठ बघतोय. पंडिता रमाबाई. श्री शिक्षा क्षेत्रे म्हणजे इथे सप्तमी विभक्ती आहे. श्री शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रगण्य पंडिता रमाबाई, अग्रगण्य असलेल्या पंडिता रमाबाई 1858 तमे म्हणजे 1858 मध्ये तमे ख्रिस्टाब्दे म्हणजे या शतकामध्ये जन्म अलबत म्हणजे श्री शिक्षणामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पंडिता रमाबाईंचा जन्म 1858 मध्ये झाला. अलबत म्हणजे जन्म झाला. तस्याहा पिता हे षष्ठी विभक्ती. त्यांचे पिता अनंतशास्त्री डोंगरे, माताच्या लक्ष्मीबाई आस्ता म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव होतं अनंतशास्त्री डोंगरे, आईचं नाव लक्ष्मीबाई होतं. तस्मिन काले श्री शिक्षयाः स्थितिः चिंतनीया आसीत. तस्मिन काले म्हणजे त्या काळी श्री शिक्षयाः स्थितिः म्हणजे श्री शिक्षणाची स्थिती चिंतनीय आसीत म्हणजे चिंतनीय होती. म्हणजे काय, स्त्री शिक्षणाला जास्त कोणी सपोर्ट नाही करायचं. स्त्रीणाम कृते म्हणजे स्त्रियांच्यासाठी संस्कृत शिक्षणम प्रायः प्रचलितम नासीत म्हणजे त्यावेळेला स्त्रियांसाठी संस्कृतचं शिक्षण देणं म्हणजे संस्कृत भाषा शिकणं हे प्रचलित नव्हतं. किंतु प्रचलित म्हणजे रूढी नव्हती तशी म्हणजे शिकवलं नाही जायचं. किंतु डोंगरे रूढीबद्धाम धारणाम परित्यज्य स्वपत्नीं संस्कृतम अध्यापयत. आता म्हणजे पण डोंगरेंनी काय केलं, डोंगरे म्हणजे कोण होते, तिचे वडील अनंतशास्त्री डोंगरे. त्यांनी त्यांच्या बायकोला म्हणजे कोणाला, लक्ष्मीबाईला रूढीबद्धाम धारणाम परित्यज्य म्हणजे रूढीबद्ध म्हणजे जे काही जुन्या रूढी होत्या की बायकांना संस्कृत शिकवायचं नाही त्याचा परित्यज्य म्हणजे त्याग केला. त्यांचा त्याग करून स्वपत्नीला संस्कृतम अध्यापयत म्हणजे त्यांनी आपल्या बायकोला संस्कृत शिकवलं. एतदर्थम सहा समाजस्य प्रतारणाम अपि असहत. एतदर्थ म्हणजे त्यामुळे त्यांनी काय केलं, समाजाची प्रतारणा म्हणजे काय व्हायचं, त्यावेळेला वाईट टाकायचे की कोणी जर समाजाच्या विरोधात वागायला लागलं की त्यांना वाईट टाकायचे. तर समाजाने त्यांना खूप त्रास दिला तरी पण त्यांनी तो सहन केला. अनंतरम रमा अपि स्वमातुः संस्कृत शिक्षां प्राप्तवती. नंतर मग आता त्यांची आई लक्ष्मीबाई स्वतः संस्कृत शिकली. मग अनंतरम रमा अपि रमेने सुद्धा स्वमातुः म्हणजे स्वतःच्या आईकडून संस्कृत शिक्षां प्राप्तवती संस्कृतचे शिक्षण मिळवलं. कालक्रमेण रमयाः पिता विपन्नः सज्जातः. कालक्रमेण म्हणजे काय, काही वेळ गेला किंवा यथाकाले रम्याचे वडील जे होते ते विपन्न झाले म्हणजे काय, ते गरीब झाले. तस्याः पितरौ ज्येष्ठा भगिनीच दुर्भिक्ष पीडितः दिवंगतः. त्यांचे वडील आणि त्यांची मोठी बहीण हे दुर्भिक्ष पीडिता म्हणजे गरिबीमुळे काय झाले, ते दिवंगता म्हणजे वारले. तदनंतर रमा स्वज्येष्ठ भ्रातासह पदभ्याम समग्रम भारतम अभ्रमत. मग त्याच्यानंतर रमेने काय केलं, स्वतःच्या ज्येष्ठ भ्रात्रा म्हणजे स्वतःच्या मोठ्या भावाबरोबर पदभ्याम म्हणजे समग्रम भारतम अभ्रमत म्हणजे पायी चालून संपूर्ण भारतभर ते लोक फिरले. पदभ्याम म्हणजे पायी चालले. भ्रमणक्रमे सा कोलकाताम प्राप्ता म्हणजे असंच फिरत फिरत ते लोक कोलकातामध्ये आले. संस्कृत वैदुष्येण सा तत्र पंडिता सरस्वती च एती उपाधिभ्याम विभूषिता. म्हणजे ती संस्कृतमध्ये वैदुषी होती. विदुषी म्हणजे काय, हुशार होती. तिच्या संस्कृतच्या हुशारीमुळे तिला तिथे पंडिता सरस्वती इत्यादी उपमा म्हणजे उपाधिप्या म्हणजे तिला असे प्राइजेसने तिचा गौरव केला गेला. तत्रैव म्हणजे तत्रैव सा ब्रह्म समाजेन प्रभाविता वेदाध्ययनम अकरोत. म्हणजे तिथेच तिच्यावरती काय झालं, ब्रह्म समाज म्हणजे त्यावेळेला असे वेगवेगळे समाज होते तर ब्रह्म समाजाचा त्याच्यावरती प्रभाव पडला आणि तिने वेदाध्ययन पण केलं. पश्चात स्त्रीणां कृते वेदादीनां शास्त्राणां शिक्षाये आंदोलनम प्रारब्धवती. मग आता काय होतं, पहिल्याच्या काळी वेदांचं शिक्षण असं म्हणतात पण तसं बघशील तर आपल्या म्हणजे बऱ्याचशा बायकांना वेद वगैरे यायचे पण असं म्हटलं जातं की तेव्हाच्या बायकांना वेद शिकायला अलाउड नव्हतं. म्हणून पश्चातच्या स्त्रीणां कृते म्हणजे स्त्रियांच्यासाठी वेदाचं शिक्षण मिळावं याच्यासाठी आंदोलन त्यांनी प्रारंभ केलं. म्हणजे स्त्रियांना पण वेदांचं शिक्षण मिळावं म्हणून आंदोलन प्रारंभ केलं. 1880 तमे म्हणजे 1880 मध्ये सा विपिन बिहारी दासेन सह
म्हणजे विपिन बिहारी दासेन सह बाकीपूर न्यायालय विवाहम अकरोत। म्हणजे काय की त्यांनी 1858 मध्ये बिपिन बिहारी यांच्याबरोबर न्यायालयात जाऊन विवाह केला। सार्ध एक वर्षात म्हणजे किती 1.5 वर्ष अनंतरम तस्याः पती दिवंगता, म्हणजे 1.5 वर्षामध्येच त्यांचे पती जे आहे ते वारले। तदनंतरम सा पुत्र्या मनोरमयासह जन्मभूमीम महाराष्ट्रम प्रत्यागच्छत। तदनंतर मग त्यानंतर त्या आपली मुलगी मनोरमा हिच्यासह त्यांची जन्मभूमी काय होती महाराष्ट्र, तिथे परत आले। नारीणाम सन्मानाय शिक्षाय च सा स्वकीयम जीवनम अर्पितवती, म्हणजे नारींच्या म्हणजे बायकांच्या सन्मानासाठी आणि त्यांना शिक्षण मिळावं याच्यासाठी त्यांनी स्वतःचं पूर्ण जीवन अर्पण केलं। हंटर शिक्षा आयोगाचे समक्षम नारी शिक्षावसे सा स्वमतम प्रस्तुतवती, म्हणजे हंटर शिक्षा आयोग स्थापन केला होता, त्याच्यासमोर त्यांनी सगळ्या बायकांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचं मत प्रस्तुत केलं किंवा स्वतःचं मत मांडलं। हे सगळं त्यावेळेला म्हणजे बायका एवढ्या बाहेर नसायच्या, त्या स्वयंपाकामध्येच असायच्या, त्यावेळेला त्यांनी हे सगळं काम केलं। सा उच्च शिक्षार्थम इंग्लंड देशम गतवती, म्हणजे त्या पुढचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड देशात गेल्या। तत्र ईसाई धर्मस्य स्त्री विषयक हे उत्तम विचार हे प्रभाविता जाता, मग तिथे त्यांनी बघितलं की ईसाई जो धर्म आहे तो स्त्रियांना बऱ्यापैकी फ्रीडम देतो आहे, सो स्त्री विषयाचे जे उत्तम विचारामुळे त्या प्रभावित झाल्या, म्हणजेच काय त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला। इंग्लंड देशात रमाबाई अमेरिका देशाम आगच्छत, म्हणजे इंग्लंड देशात म्हणजे पंचमी विभक्ती आहे, म्हणजे जे आपण कारक असं शिकतो तर पंचमीचं काय होतं ऊनहून, म्हणजे इंग्लंड देशातून रमाबाई अमेरिका देशात आल्या। तत्र सा भारतस्य विधवा स्त्रीणाम सहायतार्थम अर्थसंचयम अकरोत, म्हणजे तेथे त्यांनी भारतातील विधवा स्त्रियांच्या सहाय्य करावं याच्यासाठी काय केलं, पैसे जमवायला सुरुवात केली। अर्थसहाय्य म्हणजे पैसे जमवायला सुरुवात केली। भारतम प्रत्यागत्य म्हणजे भारतम प्रत्यागत्य मुंबई नगरेस शारदा सदनम अस्थापयत, म्हणजे भारतात परत येऊन किंवा भारतात परत आल्यानंतर त्यांनी मुंबई या शहरामध्ये शारदा सदनमची स्थापना केली। अस्मिन आश्रमे निस्सहायाः स्त्रियः निवसन्ति स्म, अस्मिन आश्रमे म्हणजे या आश्रमामध्ये, आश्रमे म्हणजे हे सप्तमी विभक्ती, आश्रमात जसं कारकत्व आपल्याला माहिती पाहिजे सगळ्याचं, निस्सहायाः स्त्रियः निवसन्ति स्म, म्हणजे ज्या स्त्रिया निस्सहाय आहेत, त्यांना कोणी नाही, त्यांचं अनाथ आहेत किंवा त्यांना कोणीच नाही त्यांच्याकडे बघायला, त्या तिकडे राहतात। तत्र स्त्रिया मुद्रण टंकन काष्ठकलादिनाश्च प्रशिक्षणमपि लभन्ते स्म, म्हणजे तिथे स्त्रियांना मुद्रणाचं, टंकणाचं, लाकडावरती कोरीव काम करण्याचं प्रशिक्षण सुद्धा मिळते। परम इदम सदनम पुणे नगरे स्थानांतरितम जातम, आता हे सदन जे आहे ते पुणे नगरे म्हणजे काही दिवसांनी हे पुणे नगरे म्हणजे पुण्यामध्ये हे शिफ्ट केलं त्यांनी। ततः पुणे नगरस्य समीपे केडगावम स्थाने मुक्ती मिशन नाम संस्थानम तया स्थापितम, मग ततः त्याच्यानंतर पुणे नगरामध्ये म्हणजे पुणे नगराच्या जवळ केडगाव या गावी त्यांनी मुक्ती मिशन नावाचं संस्थान स्थापन केलं। अत्र अधुना अपि निराश्रितः स्त्रियः ससन्मानं जीवनं यापयन्ति, म्हणजे या संस्थेमध्ये आता सुद्धा निराश्रित म्हणजे ज्यांना कुठला दुसरा आश्रय नाहीये त्या स्त्रिया स्वतःचं जीवन सन्मानाने घालवतात। 1922 तमे 1922 तमे ख्रिस्टाब्दे रमाबाई महोदयाः निधनम अभवत, म्हणजे 1922 मध्ये त्यांचं आता इथे आपण सगळे ह्याचे जे उच्चार आहेत इयरचे ते आपण इंग्लिश किंवा मराठीमध्ये करतोय, संस्कृतमध्ये डेट कशी बोलायची ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ख्रिस्टाब्दे रमाबाई महोदयायाः निधनम अभवत, म्हणजे 1922 मध्ये त्यांचं निधन झालं। सा देश विदेशनाम अनेकासु भाषासु निपुणा आसीत, म्हणजे त्या देशातल्या आणि परदेशातल्या पण बऱ्याचशा भाषा त्यांना येत होत्या। समाजसेवायाः अतिरिक्तम लेखन क्षेत्रे अपि तस्याः महत्वपूर्ण अवदानम अस्ति, म्हणजे समाजसेवायाः अतिरिक्त म्हणजे समाजसेवेपेक्षा पण
समाजसेवेव्यतिरिक्त लेखन क्षेत्रे म्हणजे लेखनाच्या क्षेत्री सुद्धा त्यांचं महत्त्वपूर्ण अवदान म्हणजे त्यांचं खूप योगदान महत्त्वाचं आहे. स्त्री धर्मनीती हाय कास्ट हिंदू वुमन इति तस्याः प्रसिद्धम रचनाद्वयम वर्तते. रचनाद्वयम म्हणजे स्त्री धर्मनीती आणि हाय कास्ट हिंदू वुमन हे त्यांचे 2 प्रसिद्ध ग्रंथ किंवा प्रसिद्ध पुस्तकं आहेत. मग आता ह्याच्यामधलं शब्दार्थ बघू. परित्यज्य म्हणजे त्याग केलं किंवा सोडणं. अध्यापयत म्हणजे शिकवलं. प्रतारणा म्हणजे प्रतारणा केली किंवा त्यांची अवहेलना केली समाजाने. असहत म्हणजे सहन केलं. असहत म्हणजे सहन केलं. स्वमातुः म्हणजे आपल्या आईकडून. विपन्नः म्हणजे गरीब झाले, निर्धन झाले. दुर्भिक्ष पीडितः म्हणजे की दुर्भिक्ष पीडितः म्हणजे दुष्काळाने पीडित होऊन. दिवंगतः म्हणजे वारले. उपाधिभ्याम म्हणजे उपाधी किंवा पुरस्कार देणे, उपाधी देणे. प्रारब्धवती म्हणजे आरंभ केला, स्टार्टेड. सार्धेक वर्षात म्हणजे 1.5 वर्षात. सार्ध 1 वर्षात जसं आपण समय बघितला होता तेव्हा जेव्हा आपण बघितलं होतं सार्ध 1 वर्षात. सो 130 इज सार्ध 1 वर्षात. प्रत्यागच्छत म्हणजे प्रति अधिक आगच्छत ही संधी आहे याचा अर्थ परत येणं. अर्थसंचय म्हणजे पैसे जमा करणं, धन जमा करणं. प्रत्यागत अधिक प्रति आगत्य म्हणजे परत येणं. मुद्रणम म्हणजे सफाई करणं. टंकणम म्हणजे टायपिंग करणं. निराश्रित म्हणजे ज्यांना काही आश्रय नाही. निरह अधिक आश्रित ज्यांना कोणी आश्रय नाही आहे. यापयंती म्हणजे तिकडे घालवतात आपलं आयुष्य. अवदानम म्हणजे योगदान. हे याचे शब्दार्थ आहेत. तर असं आपण या धड्याचं ट्रान्सलेशन बघितलं आहे आणि जे हे होमवर्क आहे त्याचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि त्याने तुम्हाला सोपं पडत असेल संस्कृत शिकणं तर आमच्या व्हिडिओजना नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.